हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजची रेसिपी बघूया। खूप सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे। तर आज आपण इथे बिस्किटचा वापर करून खूप टेस्टी रेसिपी बनवणार आहोत। तर मी इथे 2 ओरिओ बिस्किटचं पॅकेट घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे 4 पार्लेजी बिस्किट घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलं बिस्किट तुम्हाला आवडतं आहे तुम्ही ते बिस्किट यूज करू शकता। तर मी इथे ओरिओ पॅकेट घेतलेलं आहे। तर मी ते बिस्किट घेते आणि क्रीमला वेगळं करून घेते इथे आणि बिस्किट जे आहे ते मिक्सर जारमध्ये घालून आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर दिवाळी येत आहे, दिवाळीसाठी कुठलं तरी डिफरंट आणि वेगळं रेसिपी तुम्हाला ट्राय करायचं आहे। मिठाई वगैरे बनायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा। तर मी इथे सगळे क्रीमला वेगळं करून घेते आणि बिस्किटला मिक्सर जारमध्ये घालून घेते। तुम्ही कुठलाही बिस्किट यूज करू शकता। हॅपी गुड डे कुठला तुम्हाला जे आवडेल, जे मुलांना आवडत असेल ते तुम्ही यूज करू शकता। तर मी इथे सगळे बिस्किट काढून घेतलेले आहे। अशाच प्रकारे कमी वेळात आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये तुम्ही बनवू शकता। तुम्हाला गॅस पण चालू करायची गरज नाही आहे। मी ती 2 चमचे एवढं साखर घातलेलं आहे। त्यानंतर 2 इलायची पण घालूया, टेस्ट येतं छानपैकी। तुम्ही इथे पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं मिल्क पावडर पण घालू शकता। तुम्हाला कुठला फ्लेवर पाहिजे ते बघून घालू शकता। मी ते इलायची फ्लेवर घातल्यामुळे थोडासा बिस्किटचा टेस्ट कमी येतो, त्यामुळे मी ते इलायची घातलेला आहे। त्यानंतर मी इथे फाईनसा पावडर बनवून घेतल्यानंतर याला काढून घेते एक बाउलमध्ये। त्यानंतर जे पार्ले बिस्किट घेतलेले होते त्याला पण अशाच प्रकारे आपण ग्राइंड करून घेऊया। तर मी ते 4 पॅकेट घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये पण मी थोडंसं साखर आणि 2 इलायची घालते, फाईनसा पावडर बनवून घेऊया। तर दोन्ही आपण छानपैकी पावडर बनवून घेतलेला आहे। आता मेजरमेंट करून घेऊया। तर मी ते कप घेतलेला आहे। या कपाने 2 कप एवढं माझं हे जे आपण पावडर बनवून घेतलेलं आहे ते 2 कप झालेलं आहे। अर्धा कपचा माप आहे। तुम्ही कुठला पण तुमच्या घरात जे वाटी ग्लास वगैरे आहे त्याच्या अनुसार तुम्ही इथे माप करून घेऊ शकता। आता याला पण दोन्ही सेम क्वांटिटीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे। तर हे पण 2 वाटी झालेलं आहे, 2 कप। तर दोन्हीत रेडी झाल्यानंतर इथे मी अर्धा कप एवढं पाणी घेतलेलं आहे। तुम्ही इथे पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूध पण घेऊ शकता। इथे तूप वगैरे घालायची जरूरत नाही, तुम्हाला पाहिजे असेल तर घालू शकता। आणि एकदम पाणी नाही घालायचं आहे, सगळं थोडं करून घालून घ्यायचं आहे। मी इथे 1 चमचाभर एवढं पाणी घालत आपण जसं पिठाचं कणिक तयार करून घेतो ना तसं इथं करून घ्यायचं आहे। जास्त पाणी घातल्यामुळे आपलं जे पावडर वगैरे आहे, कणिक आहे ते जास्त पातळ होऊन जाते। आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आहे। तर इथं आपण छानपैकी याला कणिक करून घ्यायचं, एकदम स्मूथ असं कणिक तयार झालेला पाहिजे आपला। तर तुम्ही बघू शकता छानपैकी आपला डो तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। याला साईडमध्ये ठेवूया। त्यानंतर जे पार्लेजी बिस्किटचा पावडर आहे त्याला पण अशा प्रकारेच आपण डो तयार करून घेऊया। तर मी थोडंसं पाणी घालत आहे। तर मी इथे 3 ते 4 चमचाभर एवढंच पाणी यूज केलेलं आहे, जास्त पाणी नाही घातलेलं आहे। तुम्ही मुलांना पण असं इन्स्टंट मिठाई वगैरे बनवून देऊ शकता। तर बघू शकता किती छान स्मूथ तयार झालेला आहे। तुम्हाला याला रेस्टला पण ठेवण्याची गरज नाही। तर अर्धा कपमध्ये 4 ते 5 टेबलस्पून एवढंच पाणी घेतलेलं आहे दोन्हीला पण। आणि जे क्रीम आपण घेतलं होतं त्याला पण छानपैकी मिक्स करून घेऊया। त्यानंतर मी इथे केक टिन घेतलेला आहे। तुम्ही इथे केक टिनच्या ऐवजी कुठलंही भांडं घेतलं तर चालेल। छानपैकी आता आपण जे कणिक आपण बनवून घेतले होते त्याला छानपैकी असं स्प्रेड करून घेऊया। छानपैकी स्प्रेड करून घेतल्यानंतर जे दुसरं आहे पार्लेजीचं त्याला आपण छानपैकी स्प्रेड करून घेऊया। तर एकदमच त्याच्यामध्ये स्प्रेड करून नाही घ्यायचं दुसऱ्याला। तर इथं जे आपण क्रीम घेतलं होतं याला पण याच्यामध्ये ठेवूया आणि छानपैकी याला आपण स्प्रेड करून घेऊया। खूप सोपी पण आहे आणि कम टाईममध्ये पण तुम्हाला वेळेमध्ये तुम्ही बनवू शकता। जास्त वेळ पण लागत नाही आणि गॅस पण चालू करायची गरज पण नाही। आता याला जे दुसरं आपण बनवून ठेवलं होते पोळी त्या याच्यावर ठेवूया आणि याला पण थोडंसं आपण प्रेस करून घेऊया। प्रेस करून घेतल्यानंतर आपण याला तुम्ही बघू शकता किती छान वाटेल आहे ना। 5 मिनिट तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल, नाही तर फ्रीज नसेल तर तुम्ही साईडमध्ये पण ठेवू शकता 5 मिनिट, ताकी ते छानपैकी असं सेट होऊ शके। ते सेट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान वाटायला आहे ना। तर 2 लेयरचा आपण इथे पेढे बनवत आहोत। तुम्ही याला
जसंच आहे तसे त्याला कट करू शकता. कुठल्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. तर मी याला कट करून घेते. सिंपल आणि टेस्टी आपला ओरिओ पार्ले बिस्किटचं पेढे तयार झालेले आहेत. व्हिडिओ तुम्हाला छान वाटत असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही करून घेतला तर सबस्क्राईब करून घेऊन घ्या, कारण अशाच प्रकारे टेस्टी आणि सिंपल रेसिपी तुम्हाला मिळेल. आणि दिवाळीला तुम्ही हे रेसिपीज तुम्ही ट्राय करून बघा. खूप टेस्टी पण आहे आणि सोपी पण आहे. तुम्ही बघू शकता हे घरात बनवलेले पेढे आहेत. तुम्ही किती छान वाटायला आहेत ना पेढे. मैद्याचं पण जरूरत नाही, काही पण यूज करायचं जास्त जरूरत नाही तुम्हाला. मुलांना पण आवडेल अशा प्रकारे तुम्ही त्यांना स्वीट्स बनवून द्याल तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळूया. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.